नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा चलचित्र या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि मी तुमचा तुषार टाके. आज आपण बोलणार आहे म्हणजे आज छावा मूवीला रिलीज होऊन जवळपास 25 दिवस झालेले आहे आणि मला तुम्हाला एक गंमत दाखवायची होती. आता वाजलेले आहेत 8:10 आणि मी असंच चेक करत होतो आणि आजचा मंडे आहे. आज कुठलाच हॉलिडे नाही आहे. आजचा मंडे आहे आणि मी असंच चेक करत होतो रॅन्डमली की छावा मूवीचं कलेक्शन किती झालं. तर छावा मूवीचं वर्ल्ड वाईड कलेक्शन जर बघायला गेलो आपण तर 700 कोटी रुपये झालेलं आहे. आणि त्यासोबतच एक गोष्ट तुम्हाला सांगायची की इंडियामध्ये छावा मूवीचं कलेक्शन झालेलं आहे 525 कोटी रुपये. म्हणजे बॉलिवूड काहीतरी स्टोरी घेऊन आधी यायचं आणि काहीतरी दाखवायचे. पण तुम्हाला माहिती आहे का, बॉलिवूडमध्ये काही असे ऍक्टर्स आहेत ज्यांना घेऊन जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम केलं तर ते सक्सेसच होतं, बरोबर. छावा एक असा मूवी बनवण्यात आलाय की ज्या मूवीचं म्हणजे जो मूवी तुम्ही एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 10 वेळेस जरी गेले तरी तुम्हाला त्या मूवी बघण्याची इच्छा इच्छा होईलच. कारण हा मूवी पूर्णपणे छत्रपती संभाजी महाराजांच्या वरती आहे. आणि लक्ष्मण उतेकर या पिक्चरचे डायरेक्टर आहे. म्हणजे आता तुम्हाला सांगायला जर झालं तर आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो आधी तर लाईव्ह, की आता तुम्ही बघू शकता. मी बुक माय शोला बघत होतो की 8:30चं तिकीट आपल्याला मिळतं का. ठीक आहे, मी मूवी बघितला आहे. मला मूवी मी सेकंड डेलाच बघितला होता. मला फर्स्ट डेचं तिकीट मिळालं नव्हतं त्याच्यामुळे. तर मी बघत होतो की आता तिकीट आहे का अवेलेबल की नाही आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची झाली, आज 26 दिवस आहे असा पहिला बॉलिवूडचा मूवी असेल की ज्याचे तिकीट अवेलेबल नाहीयेत. बघा, हार्डली एक दोन, ते बी समोरचे सीट्स, बाकी पूर्णपणे मूवी हा हाऊसफुल आहे. तुम्ही बघू शकता की छावा मूवीचा क्रेज किती आहे. कारण या मूवीमध्ये जर तुम्ही बघायला गेले तर पूर्णपणे विकी कौशलने जी ऍक्टिंग केलेली आहे, म्हणजे पूर्णपणे थिएटरमध्ये असं बघितलं ना आपण की असं वाटतं की नाही, छत्रपती संभाजी महाराजच आपल्या समोर आहेत उभे. आणि ज्या मूवीमध्ये जो ड्रामा दाखवलेली थोडीफार जी काय बॅकग्राऊंडला राजनीती, थोड्याफार रश्मिका मंडलनी सुद्धा चांगली ऍक्टिंग केलेली आहे याच्यामध्ये. खूप छान येशूबाईंचा रोल त्यांनी निभावलेला आहे. त्याच्यासोबत तुम्ही जर बघितलं तर मूवी जसा जसा फर्स्ट हाफ मध्ये तर मूवीमध्ये तुम्हाला गोष्टी दिसतील, पण सेकंड हाफ जेव्हापासून चालू होतो आणि तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये जे त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मित्राचं जे कवीचं रोल केलेला आहे, त्यांची ऍक्टिंग तुम्ही बघू शकता. म्हणजे एक एक कॅरेक्टरची जर ऍक्टिंग तुम्ही या मूवीमध्ये जर बघितली तर ती किती सुंदर आणि किती चांगल्या पद्धतीने त्या प्रत्येक ऍक्टरने निभावलेली आहे. विकी कौशल सुद्धा स्वतः म्हणला की मी जेव्हा हा रोल करत होतो तेव्हा मला म्हणजे डोळ्यात असं पाणी यायचं की त्या टाइमला छत्रपती संभाजी महाराजांनी त्या ज्या 40 दिवस वेदना भोगल्या आहेत त्या कशा असतील. कारण रोल करताना जर एवढ्या गोष्टी मला अ, हे व्हायच्या, म्हणजे अश्रू अनावर व्हायचे, तर त्यांनी कसं ते भोगलं असेल हे तुम्ही, म्हणजे मूवी जेव्हा लास्टच्या 30 मिनिटामध्ये येतो तेव्हा आपल्या डोळ्यातून पाणी येतं. कारण ते जे तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दलचा इतिहास आजपर्यंत खूप कमी आपण सर्वांनी ऐकला होता, पण आज या मूवीच्या माध्यमातून आपल्याला हा सर्व इतिहास बघायला मिळतोय. त्यांच्या सोबत झालेला तो अन्याय. आणि विचार करा त्या टाइमला सुद्धा एक डायलॉग आहे ज्याच्यामुळे तुमच्या म्हणजे अंगावरती काटे येतील. तेव्हा असं म्हणलं जातं, छत्रपती शिवाजी महाराज या जगामध्ये राहत नाहीत. ती गोष्ट औरंगजेबाला कळते तेव्हा तो म्हणतो की या अल्लाह, जन्नत के दरवाजे खुले रखना, शेर आ रहा है. म्हणजे विचार करा त्यांचा म्हणजे किती, म्हणजे काय म्हणू शकतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल, की ते एक खरंच शेर होते. आणि त्यांचे जे मोठे पुत्र संभाजी महाराज हे खरंच छावा होते. आणि त्यांनी जी बलिदान आपल्या देशासाठी, आपल्या स्वराज्यासाठी आणि आपल्या मराठी बांधवांसाठी जे काय बलिदान दिलं ते खूपच, म्हणजे खूप, म्हणजे म्हणजे शब्दच नाहीत त्या गोष्टीसाठी. तर तरी बघूया हा मूवी. म्हणजे खूप सारे लोक आहेत जे थिएटरमधून डायरेक्ट बाहेर रडत येतात. कोणी तर काय म्हणतात त्याला, म्हणजे बघू शकत नाही. ते त्यांच्या अंगावरती ते मीठ टाकतात, त्यांचे डोळे काढले जातात. आणि किती काय काय वेदना त्यांना झाल्या असतील
हे मी तुम्हाला शब्दात सुद्धा सांगू शकत नाही आणि तुम्ही ऐकू पण शकत नाही. तर अशा प्रकारे हा एक पहिला बॉलिवूडचा असा मूव्ही आहे जो की एवढा म्हणजे मी म्हणतो हा जर मूव्ही पुष्पाच्या टाइमला सुद्धा आला असता तर पुष्पाला सुद्धा घरी बसावं लागलं असतं, कारण एवढं इमोशन्स आणि त्या स्टोरीला त्या पद्धतीने प्रेझेंट करणे, इतिहासाला एवढ्या चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करणे, आपल्या इतिहासाला आणि आपल्या राजांना एवढ्या चांगल्या पद्धतीने प्रेझेंट केला. आणि छत्रपती संभाजी महाराज आता म्हणजे सगळ्या लहान मुलांना सुद्धा महाराजांचा एवढा इतिहास माहीत झाला, की जो इतिहास आतापर्यंत कोणाला एवढा माहिती नव्हता, पण तो आज या मूवीच्या माध्यमातून इथं कळालेला आहे. तरी सर्वांनी हा मूवी जर बघितला नसेल तर माझी कळकळून विनंती आहे की हा मूवी तुम्ही थिएटरमध्येच जाऊन बघा. या मूवीचा रिव्ह्यू बनवण्या एवढी आपली तरी ऐपत नाहीये, पण तरी सुद्धा मला चांगलं वाटलं. आणि हा मूवी कंटिन्यू आज 26 म्हणजे 25 दिवस झालेत तरी हा मूवी कंटिन्यू चालतच आहे आणि मूवीला चांगला प्रतिसाद मिळतोय. यामुळे थोडं बॉलिवूडनी समजून घेतलं पाहिजे की भारताला आपल्या एवढा मोठा इतिहास लाभलेला आहे की या इतिहासावरती जरी चांगले मूवीज बनवले तर तुम्हाला चांगलं होईल. काय ते मूवीज बनवत आहेत, एक क्रेझी एक मूवी आलाय त्याच्याबद्दल तर मी रिव्ह्यू टाकणार आहे, ज्याचे रिव्ह्यूज विकत घेण्यात आलेले आहेत. ठीक आहे मित्रांनो, एवढं बोलून मी आता संपवतो आणि तुम्ही हा मूवी नक्की बघायला जा आणि चलचित्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका.